श्री स्वामी समर्थ सगळ्या स्वामी भक्तांना. तर चला पाहूया आज स्वामी महाराजांचा तुमच्यासाठी काय संकेत किंवा काय संदेश येतोय. ईश्वर अच्छे लोगों के हमेशा साथ होते हैं, बस वो हर बार कोई चमत्कार नहीं करते, वो काबिल बनाते. तो देव आपल्या सोबतीला नेहमी असतो, पण तो प्रत्येक वेळेस दरवेळेस चमत्कार करत नाही. तो आपल्याला सक्षम बनवतो की आपण स्वतः आपल्या लाईफमध्ये, आपण स्वतः आपल्या जीवनात काही ना काही बदल घडवू, खूप मोठे बदल घडवू, ज्यांचं रूपांतर चमत्कारात व्हावं आणि लोकांना सुद्धा ते चमत्कारासारखं वाटावं. तर आपण सुद्धा कॅपेबल आहोत ते सगळं करण्यासाठी. आणि स्वामी तुम्हाला तेच बळ देत आहे आणि तुम्हाला दाखवत आहेत की तुमच्यामध्ये खूप 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 शक्ती आहे, स्वतःसाठी खूप करण्याची हिंमत आहे आणि तुम्हाला ते सगळं करायचं आहे. भक्ति रस में बहुत मिठास है, चकलो संयम हिम्मत समझ सही राह पर आ जाएगी, राधे राधे. तर इथे तुम्हाला अजून एक गोष्ट सांगण्यात आली आहे की जी तुमची भक्ती आहे ना, मग कोणत्याही देवाबद्दलची भक्ती असो, ती भक्तीमध्ये खूप 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 ताकद आहे आणि त्या भक्तीमुळेच तुमच्यामध्ये मिठास आणि संयम, हिंमत आणि समज येते. आणि कधी येईल, जे वेळेवर येईल. काय असतं ना की आपल्यामध्ये एकदम सगळं यायला, आपण काही महान आत्मा नाही आहोत, बरोबर ना. आपल्याला मला यांच्या नंबर 111 दिसलं, तर आपण खूप स्ट्रगल करतो, आपण खूप काही शिकतो स्ट्रगलपासून, खूप काही आपल्याला नॉलेज येतं, आपलं नॉलेज वाढते, आपल्याला कळतं काय बरोबर काय चुकीचं, आणि त्यानंतर आपल्यामध्ये काहीतरी एक मोठा बदल घडतो ना, आपण माणुसकीत येतो किंवा आपण माणूस बनतो, आहे की नाही. तर अशा सगळ्या गोष्टी घडत असतात. अजून काय तुमच्यासाठी, ना समझी मत करो खुद को बेबस, ना समजो, अरे तुम्हारे इर्द गिर्द काफ़ी सकारात्मक शक्तियाँ आहे. तुम्ही जर स्वतःला खूप कमकुवत समजत असाल आणि तुम्ही प्रत्येक वेळेस असं स्वतःला खूप कमी लेखत असाल आणि म्हणजे नेहमी स्वतःला दुसऱ्यांसाठी अवेलेबल करत असाल आणि नेहमी स्वतःला दुसऱ्यांपेक्षा कमी समजत असाल आणि असा विचार करत असाल की नाही हा माझा चांगुलपणा आहे, तर हे चुकीचं आहे. आपल्याला कमी लेखणं आणि नेहमी दुसऱ्यांसाठी प्रत्येक वेळेस अवेलेबल राहणं आणि स्वतःची रिस्पेक्ट गमावून टाकणं, सेल्फ रिस्पेक्ट एक नावाची काहीतरी गोष्ट असते ना, हे खूप चुकीचं आहे. तर इथे नाही, तुम्ही इतके बेबस होऊ नका. तुम्हाला असं वाटत असेल की अरे मी जर स्वतः हे गेलं लोक मला सोडून जातील, मी जर स्वतःचा विचार केला तर लोकांना वाटेल अरे हा एकच तर असा होता किंवा अशी होती जी दुसऱ्यांचा विचार करायची, आता ही पण स्वतःचा विचार करायला लागली. असं खूप सारे प्रश्न मनात येत असतात, पण असं काही नाही आहे. तुम्ही स्वतःचा विचार करा, ठीक आहे. कारण तुमच्या इकडे खूप साऱ्या शक्ती आहेत जे तुम्हाला मदत करतात. खूप असे देवदूत आहेत जे तुमच्या वेळेवर मदत करतात. स्वामींची ब्रह्मांड नायकाची इतकी मोठी शक्ती तुमच्यासोबत आहे, त्यांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे, जे तुम्हाला खूप काही समजावत असतं. तर या गोष्टींकडे लक्ष द्या. प्रत्येक वेळी स्वतःला कमी लेखणं बरोबर नाही आहे की नाही. आणि इथे तुमच्याकडे अजून एक काय संदेश आहे, तुम कितने अच्छे हो इस बात का प्रमाण दूसरों से क्यों चाहते हो, तुम्ही इससे क्या फरक पडत आहे. बघा, मी आत्ताच तुम्हाला ते बोलली आणि बॉटम ऑफ टेक तेच आहे. दुसऱ्यांच्या विचारावर जगण्याची गरज नाही आहे, स्वतःसाठी जगा, स्वतःच्या विचारावर अभिमान ठेवा स्वतःचा, ठीक आहे.